कॉलेजची ॲडमिशन ही एक भली मोठी प्रोसेस असते. आपले मार्क्स, ब्रांच ऑफ स्टडी आणि हवं असलेलं कॉलेज सगळं एकत्र आलं तर कमालच. पण तसं सगळ्यांच्याच बाबतीत होतं असं नाही. ॲडमिशनच्या शेवटच्या लिस्टपर्यंत आणि शेवटच्या दिवसापर्यंत आपण आशेने वाट पाहत असतो, की आता तरी त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल. कदाचित तुम्ही गोंधळात पडला असाल, की या सगळ्याचा आपल्या पॉडकास्टशी काय संबंध आहे? मार्क्स किंवा गुण यांना आपण कशारित्या पाहावं? यात इकॉनॉमिक्सचं बेसिक कशारित्या दडलंय, हे आज जाणून घेऊयात. एपिसोड स्टार्ट करायच्या आधी एक छोटीशी अनाउन्समेंट. इकॉन गली मराठी पॉडकास्टला तुम्ही सर्वांनी आत्तापर्यंत खूप छान प्रतिसाद दिलात. हा पॉडकास्ट प्रोड्यूस करणं सोपं नाही आहे. रिसर्च करणं, इंग्लिशमधून मराठीत ट्रान्सलेट करणं, स्क्रिप्ट बनवणं आणि मग रेकॉर्डिंग आणि एडिटिंग हे सगळं पकडून कमीत कमी एक अख्खा दिवस द्यावा लागतो. या व्हेंचरमधून मला फायनान्शियली काहीच फायदा होत नाही, पण मानसिक समाधान नक्की मिळतं. तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्या पॉडकास्टमुळे तुम्हाला थोडा तरी फायदा होत आहे, तर तुम्ही देखील हा पॉडकास्ट प्रोड्यूस करू शकता. तुम्ही माझी एक कॉफी स्पॉन्सर करू शकता किंवा माझा अख्खा लंच. शो नोट्समध्ये बाय मी अ कॉफी या वेबसाईटची एक लिंक आहे, ती ओपन करून तुम्हाला हवी तितकी अमाऊंट टाकून तुम्ही ह्या पॉडकास्टला सपोर्ट करू शकता. थँक्यू वन्स अगेन फॉर ऑल द लव्ह अँड सपोर्ट. लेट्स गो बॅक टू द एपिसोड. कट ऑफ मार्क्स आणि ॲडमिशनमध्ये बेसिक इकॉनॉमिक्स आहे. एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल, तर त्यात दोन महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत. पहिला, ते कॉलेज एका वेळेला किती मुलांना ॲडमिशन देतं किंवा देऊ शकतं. तो आकडा एखाद्या कॉलेजमध्ये 100 असू शकतो, एका ठिकाणी 500 किंवा एका ठिकाणी 1000ही असू शकतं. दुसरा फॅक्टर, त्या कॉलेजमध्ये किती मुलांनी अप्लाय केलं आहे. 2000 मुलांनी अप्लाय केलं असेल, पण समजा कॉलेज फक्त मॅक्झिमम 1000 मुलांनाच ॲडमिशन देऊ शकत असेल, तर म्हणजे कुठेतरी डिमांड आणि सप्लायमध्ये मिसमॅच होतोय. एनी आयडिया मी कोणत्या दिशेने जातोय? जर कॉलेजची कॅपॅसिटी 1000 मुलांची असेल, म्हणजेच कॉलेज सीट्सचा सप्लाय हा 1000 आहे. आणि जर त्या कॉलेजमध्ये 2000 मुलांनी अप्लाय केलेला आहे, म्हणजेच डिमांड 2000 आहे. आता या 2000 मुलांपैकी फक्त 1000 मुलांनाच ॲडमिशन मिळणार आहे. पण कोणते 1000 विद्यार्थी असणार आहेत, ज्यांना ॲडमिशन मिळणार आहे? हे कसं कळणार? तर त्यासाठी केलेली कट ऑफ मार्क्सची सिस्टीम. इकॉनॉमिक्समध्ये एखाद्या वस्तूचं ट्रान्झॅक्शन कंप्लीट करायचं असेल, तर प्राईस हा क्लिअरिंग फॅक्टर ठरतो. समजा एखाद्या वस्तूचा सप्लाय फक्त 1000 युनिट्स आहे, पण डिमांड 2000, तर प्राईसमुळे ही सिच्युएशन शेवटी क्लिअर आउट होते. थिअरॉटिकली ही प्रोसेस अशी असते. जर आपण अझ्युम केलं की ₹1000 एखादी वस्तू असेल, तर त्याचा एकच पीस आपण विकत घेऊ. आणि जर त्याची किंमत 100 असेल, तर आपण 10 पीसेस विकत घेऊ. ही झाली डिमांडची बाजू. आता सिमिलरली आपण सप्लायसाठी पाहूयात. यात अझम्पशन असं असेल की ₹1000 तो दुकानदार 10 पीसेस विकायला तयार होऊ शकतो आणि जर ₹100 किंमत असेल, तर तो एकच पीस विकेल. कारण जेवढी जास्त किंमत, तेवढा जास्त फायदा दुकानदाराला असणार आहे. पण कन्झ्युमरसाठी जेवढी कमी किंमत, तेवढा जास्त फायदा. आणि मग फायनली कोणत्यातरी एका ठिकाणी प्राईस फिक्स केली जाते किंवा ती काळानंतर आपोआप समोर येते. कारण मॅन्युफॅक्चररला जरी ₹1000 ती विकायची असेल, पण तेवढी डिमांड नसेल, तर तो हळू-हळू प्राईस कमी करेल. आणि मग कदाचित ₹500 त्याला विकणं आणि कन्झ्युमर्सना विकत घेणं फायद्याचं ठरू शकतं. याला आपण डिमांड सप्लायचा इक्विलिब्रियम पॉइंट असं म्हणतो. सो सिमिलरली आपल्याला हे लॉजिक ॲडमिशन्समध्ये दिसून येतं. कॉलेजचे कट ऑफ मार्क्स हे प्राईसप्रमाणे त्या डिमांड आणि सप्लायला मॅनेज करतात. म्हणूनच आपल्याला फर्स्ट लिस्ट, सेकंड लिस्ट वगैरे पाहायला मिळतं. कारण तेवढ्या पिरियडमध्ये डिमांड, सप्लाय मधली जी गॅप असते, ती ॲडजस्ट होते आणि मग नवीन कट ऑफ ठरवायला कॉलेजेसना सोपं पडतं. आता ह्यात वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स आणून आपण यावर विचार करू. फॉर एक्झाम्पल मॅनेजमेंट कोटा. यात काय होतं की मार्क्स मॅटर करत नाहीत.
सो नंबर ऑफ सीट्स इतरांसाठी कमी होतात. म्हणजेच सप्लाय कमी होत. 1000 मधल्या 10 सीट्स मॅनेजमेंट कोटासाठी असल्या तर याचा अर्थ आता फक्त 990 सीट्सवर स्टुडंट्सना कॉम्पीट करावं लागणार आहे. म्हणजेच सप्लाय कमी झाला. जर सप्लाय कमी होतोय आणि डिमांड तेवढीच असेल तर प्राईस वाढते. इन दिस केस नॉन मॅनेजमेंट कोटासाठी कट ऑफ मार्क्स वाढतील. आता ह्याचं लार्जर इम्प्लिकेशन पाहूयात. भारतात किती कॉलेजेस आहेत आणि किती मुलं शिकणार आहेत याचा एक अंदाज ब्रॉडर लेवलवर सर्व पॉलिसी मेकर्सना असेल. सो डिमांड सप्लाय किती आहे हे माहिती आहे. सो जर आपण क्वालिटी सध्या बाजूला ठेवली तर आपल्याला हे माहिती आहे की किती कॉलेजेसची आवश्यकता आहे. लॉजिकली कॉलेजेसची संख्या वाढत राहिली तर इंडियासाठी ते चांगलंच असणार आहे. आणि हे कशावरून कळतं की कॉलेजेसची संख्या वाढायला हवी? तर तुम्ही कोणत्याही कॉलेजचे कट ऑफ मार्क्स पहा, ते दरवर्षी वाढत असतात. MBA ॲडमिशनमध्ये 98% विद्यार्थ्याला देखील हव्या त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत नसेल, म्हणजेच ह्याचा अर्थ काय की सप्लाय कमी आणि डिमांड जास्त आहे. आणि मग आपल्याला आपल्या मुलांच्या मागे लागावं लागतं की पहिला 90% पेक्षा जास्त मार्क्स आण वगैरे वगैरे. पण याचं सिंपल लॉजिक आहे की सप्लाय वाढवणं. पेरेंट्सचं BP वाढवून आणि स्टुडंट्सना लहानपणापासूनच क्लासेस आणि अभ्यासाचं ओझं देत आपण का आणि किती दिवस राहायचं? कमी मार्क्स असूनही फॉरेन कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळते, स्कॉलरशिप मिळते आणि मग मुलं बाहेर शिकायला जातात. सो हे सगळं आपण पाहतो आणि अननेसेसरीली एका खोट्या कॉम्पिटिशनच्या नावाने आपण स्वतःला आणि आपल्या मुलांना त्रास देतो. यातून देशाचा काहीच फायदा होणार नाही आहे. इवन कोटा ॲडमिशनवरून जे वातावरण क्रिएट होतं ते सप्लाय डिमांड मिसमॅचमुळेच तयार होतं. इमॅजिन करा की जरी एखाद्या कॉलेजमध्ये 50 सीट्स रिझर्वड असतील फॉर ऑल टाईप्स, म्हणजे मॅनेजमेंट कोटा असू दे, कास्ट कोटा असू दे, काहीही असू दे, तर तशाच लेवलची कॉलेजेस अजून तयार केली तर कोणालाही आणि कुठेही कशीही ॲडमिशन मिळू शकते. प्रत्येक टाईप ऑफ स्टुडंट, कमी मार्क्स मिळालेला असो की जास्त, सायन्स, मेडिकल किंवा कॉमर्समध्ये जाणारा असो, सगळ्या टाईपच्या फील्ड्समध्ये सप्लाय जास्त करण्याची गरज आहे. सो दॅट डिमांड आणि सप्लाय नीट बॅलन्स होत गेलं तर आपोआपच या सर्व प्रकारचे टेन्शन्स कमी होऊ शकतात. खरं तर संपूर्ण ॲनॉलॉजीमध्ये नुसतं क्वांटिटी वाढवून चालणार नाही आहे. आपल्याला खरं तर गुड क्वालिटी ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्सची क्वांटिटी वाढवणं गरजेचं आहे. सो आज आपण पाहिलं की कशाप्रकारे इकॉनॉमिक्सचे बेसिक फंडे आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्याला अप्लाय करता येतात आणि त्यातून बऱ्याचदा सिम्प्लिस्टिक का होईना काहीतरी उत्तर मिळतं. मी असं नाही सुचवणार की मी जे बोललो तेच करेक्ट आहे आणि तसंच करायला पाहिजे सगळ्या सरकारांनी. नाही, त्यात बरेच कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि हा फार गुंतागुंतीचा विषय आहे. पण आपल्याला ॲज अ सिटिझन या विषयाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळतो, एक वेगळा थॉट मिळतो आणि कदाचित आपण ह्यावरून आपले जे आत्तापर्यंत असलेले जे विचार आहेत किंवा संकल्पना आहेत किंवा इतर काहीही गोष्टी आपल्या मनात असतील तर ह्याला एक डायरेक्शन मिळेल आणि आपल्याला एक नीट उत्तर शोधायची एक आयडिया मिळेल. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे मला नक्की कळवा. थँक्यू. तुम्ही हा एपिसोड स्पॉटिफाय, इकॉनगली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.